यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकादरम्यान 2 दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे। उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत। पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलेल्या इस्कॉन मंदिराचा 4,68,00,000चा दंड माफ करण्यात आलाय। मंदिराच्या बांधकामासाठी अतिरिक्त भाडेपट्टा प्रीमियरचे 4.5 कोटी रुपयांचे शुल्क माफ करण्याचा ठराव सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता। अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळालाय। लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे न आढळल्यामुळे कोर्टाने तक्रार फेटाळून लावली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुन्हाड गावात पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा शोध घेतला। त्यानं 30 जागा बदलल्या होत्या, तर 7 व्यक्तींना भेटल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। पोलिसांनी त्याच्या घराची सुद्धा झाडाझडती घेतली। राज्यात ज्वारीची एकूण 6,200 क्विंटल आवक झाली। दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा बाजारात सर्वाधिक आवक झालेल्या ज्वारीला कमीत कमी 2,500 रुपये तर सरासरी 3,500 रुपयांचा दर मिळाला। लाल उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण कायम आहे। सोलापुरात कांद्याचे दर 200 रुपयांनी घसरलेत। कांद्याला कमीत कमी 1,800 ते जास्तीत जास्त 2,250 रुपयांचा दर मिळतोय। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारवा जाणवत असला तरी दुपारी उन्हाचा तडाखा सोसावा लागतोय। शुक्रवारीही मुंबईचे नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले होते, त्यामुळे मुंबईकरांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय। देशातील सर्वात मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळखली जाणारी कफपरेड ते सिप्सपर्यंतची मेट्रो जून 2025 पासून सर्वांच्या सेवेत येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। हाती नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी गट ठाणे पालिकेची झाली आहे। तिजोरीत खडखडाट असून सुद्धा विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय। पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5,645 कोटींचं आभासी बजेट जाहीर केलंय। आनंद दिघे यांचं ठाण्यामध्ये स्मारक उभारलं जाणार होतं, मात्र स्मारकाचा प्रकल्प ठाणे पालिकेनं गुंडाळल्याचं दिसतंय। पालिकेच्या अर्थसंकल्पात स्मारकाबाबत कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे मागील वर्षात घोषणा केलेला प्रकल्प कागदावरतीच राहण्याची शक्यता आहे। काळा चौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासात रहिवाशांना 635 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत। अखेर शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश मिळालंय। अटी शिथिल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिलं। कब्जे हक्कासह भाडेपट्ट्यानं देण्यात आलेल्या शासकीय भूखंडाचं वर्ग 2 मधनं वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यास शासनानं 31 डिसेंबरपर्यंतची सवलत दिली आहे। मुंबई गोवा महामार्ग मागील 13 वर्षांपासून रखडला। आतापर्यंत तब्बल 15,600 कोटींचा रस्त्यासाठी खर्च झालाय, मात्र तरी देखील महामार्गावर वाहतूक करणं गैरसोयीचं झालंय। त्यामुळे यंदा देखील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची चिन्ह आहेत। कर्जतच्या आढळगाव जामखेड हा रस्ता वाहतुकीचा आणि अनेक तालुक्यांना जोडणार आहे। या रस्त्यासाठी 399 कोटी रुपये निधी मंजूर झालाय। ठेकेदारांना मुदत संपल्यानंतर पुन्हा सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली आहे, त्यामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिक करतायत। पोलिसांनी गरुड दृष्टी या उपक्रमाची सुरुवात केली। या अंतर्गत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओवर लक्ष ठेवलं जाणार आहे। अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जातात, त्यामुळे असे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे। पुणे महापालिकेचा शिक्षण विभाग गेल्या 2 वर्षांपासून 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन मिळणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून व्यावसायिक उत्पन्न कर कपात करत आहे। राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार हे उत्पन्न करमुक्त असताना सुद्धा महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे टँकरची बोगी रुळावरून घसरून उलटल्याची घटना घडली, त्यामुळे मुंबई पुणे आणि कर्नाटक रेल्वे महामार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प झाली होती। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं। महाड तालुक्याच्या बिरवाडीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीत संपूर्ण घर जळून खाक झालंय। सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील धौळ गावात 2 घरांना भीषण आग लागली। आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं। दरम्यान आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। ऑफिसवरून घरी जाणाऱ्या पती पत्नीवर पुण्यातल्या सिंहगड रोड इथल्या कोयता हल्ला त्यांच्यावरती करण्यात आला। अज्ञात टवाळखोरांच्या हल्ल्यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी पती पत्नीवर सिल्वर ब्रिज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। चंद्रपूरच्या पठाणपुरा मार्गावर टोळक्याच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। किरकोळ वादातनं धारदार शस्त्रानं हा हल्ला करण्यात आला। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं।
सांगलीच्या मिरजेमध्ये दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडनं एक महागडी दुचाकी जप्त करण्यात आली. या दोघांनी मिरज शहरातनं दुचाकी चोरल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भव्य स्मारक नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्मृती स्थळावर उभारण्यात येणार आहे. यासाठी सिंग यांच्या कुटुंबियांनी गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाला पत्र लिहून प्रस्तावित जागेला मान्यता दिली आहे. महिला दिनानिमित्तानं राज्य सरकारनं अनोखं पाऊल उचललंय. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या. त्याचसोबत बालविवाह होऊ नये यासाठी लोक चळवळ राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली. येणाऱ्या पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. मुंबई पालिका महायुती म्हणूनच लढणार असून मुंबई पालिकेत महायुतीचाच महापौर होणार असा दावा आणि विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलून दाखवला. महायुतीत कोणताही बेबनाव नाही. महायुतीत सर्व काही आलबेल आहे आणि एकनाथ शिंदे गंभीर चेहऱ्याचे आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका. शिंदे नाराज नाहीत अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. आम्हाला बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण करायचंय. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि पवारांसोबत युती होणे शक्य नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. आणखी अशाच काही गावाकडच्या बातम्या आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. चल हल्लाबोल सिनेमावरनं सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढसाळ कुटुंबाचा अपमान केला. रवींद्र सिंग नावाच्या अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दात अपमान केल्याचा आरोप ढसाळ कुटुंबियांनी केलाय. सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये खोक्या अंगावरती पैशाची उधळण करताना दिसतोय. सतीश भोसलेकडे इतका पैसा नेमका आला कुठून असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. सतीश भोसलेंनी कैलास वाघ यांना बॅटनं मारहाण केली होती. कैलास वाघ यांनी आपली आपबीती सांगितली. अंगावर पेट्रोल टाकून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली असं वाघ यांनी सांगितलं. साधारण 15 दिवस मला डांबून ठेवण्यात आलं होतं असं वाघ म्हणाले. कोल्हापुरात भावी गँगस्टर तयार होत आहेत का असा सवाल उपस्थित झालाय. सोशल मीडियावरती चक्क लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 12 वर्षांच्या मुलांचे सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत आणि हे सर्व बघितल्यानंतर मुलांच्या पालकांचं त्यांच्यावरती लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. येवल्यामध्ये 5 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं हल्ला केला. या हल्ल्यात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. ही संपूर्ण घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. पुण्यातील बेबेवाडी परिसरात झालेलं अपहरण हे अपहरण नसल्याचं समोर आलंय. हिरा व्यापाऱ्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केला आणि या प्रकरणी व्यापाऱ्यानं कबुली सुद्धा दिली आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी 10 वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करत कारवाई केली आहे. पालघरमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी न भरणाऱ्या कारखानदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी थेट कारखान्याच्या गेटवरती जाऊन बँडबाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयत्न केला. बीडमधील मारहाण प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चांगलंच गाजतंय. सुरेश धस यांच्या निकटवर्तीयानं 1.5 वर्षांपूर्वी एकाला मारहाण केली होती आणि मारहाण केलेली व्यक्ती आता समोर आली आहे. या व्यक्तीनं मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. बदलापूर जवळच्या सामटोली गावातील शेतकऱ्याच्या काही भागातनं रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेसाठी संरक्षक भिंतीचं काम सुरू करण्यात आलंय. मात्र भूमापन केल्यानंतर सर्व्हेमध्ये तफावत आढळल्यामुळे रेल्वे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. पनवेल तळोजा इथल्या अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले. शासनाच्या जागेवर सुद्धा बांधकाम करून जागा हडपण्यात आली. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे कारवाई न केल्यास सिडको मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये केवळ 38% पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यातच पाणीसाठा कमी झाल्यामुळे आगामी काळात पाणी कपात होण्याची शक्यता आहे. सध्या याच धरणातून शहराला 2 दिवसांआड पाणीपुरवठा होतोय.